2023 मध्ये पावसानं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना झाप झोडलं. पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. त्याच्यानंतर शासनानं या शेतकऱ्यांना मदत म्हणून काही कोटींचं अनुदानही दिलं. मात्र अंबड आणि घनसावंगी या दोन तालुक्यांमध्ये तलाठी आणि काही अधिकाऱ्यांनी मिळून शेतकऱ्यांच्या हक्काचं त्यांना नुकसान भरपाई म्हणून मिळालेली रक्कम जी आहे, थोडी थोडकी नव्हे, तब्बल 24,80,00,000ची रक्कम घोटाळा गैरव्यवहार करत हडप केली. आपले नातेवाईक मित्र यांच्या मदतीनं काही अधिकाऱ्यांचे खोटे लॉग इन आयडीज वापरून अपहार करण्यात आला आणि आता याच्यात धरपकड जी आहे ती सुरुवात झाली आहे. जालन्यातलं प्रशासन जे आहे ते हादरलंय. जवळपास 3 तलाट्यांसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. नेमकं प्रकरण काय आहे आणि काय झालं होतं आजच्या व्हिडिओतून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहता लेट्स ऑफ मराठी. 2023 मध्ये जालन्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. या नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांनी अनुदान जे आहे, मदतीची मागणी केली. शासनानं असो प्रशासनानं असो ती मदत मान्य केली आणि शेतकऱ्यांसाठी करोडोंमध्ये जे आहे ते नुकसान भरपाई जे आहे ते तिथल्या स्थानिक प्रशासनाकडे हस्तांतरित केली. आता इथून पुढे जे सुरू होतं ते म्हणजे अनुदान वाटपाची प्रक्रिया. अनुदान वाटप करताना काय होतं की स्थानिक तलाठी आहेत ते शेतकऱ्याच्या शेताचा असतील, पिकाचा असतील, पंचनामा करतात. ते जे पीक आहे, नुकसान भरपाई जी आहे ती त्या नुकसान किती प्रमाणात झालं यानुसार दिलं जातं. हेक्टरी त्याची मदत ठरते आणि त्या प्रमाणात त्याचं वाटपही केलं जातं. मात्र अंबड आणि घनसावंगी या दोन तालुक्यांमधल्या काही तलाट्यांनी मिळून काय प्रकार केला असेल तर यांनी खोटे पंचनामे केले, खोटे शेतकरी कागदावर दाखवले आणि या शेतकऱ्यांच्या हक्काची मदत जी आहे, मदतीची जी रक्कम आहे ती आपल्या खात्यात, आपल्या नातेवाईकांच्या खात्यात, बनावट शेतकऱ्यांच्या खात्यात वळती केली. ही रक्कम थोडी थोडकी नाहीये, तर जवळपास 24,20,77,811 रुपये एवढी ही रक्कम होती. शेतकऱ्यांच्या हक्काचा घास या तलाट्यांनी, भ्रष्ट प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पचवल्याचं हे चित्र समोर आलं. याच्यानंतर चौकशी समिती नेमल्या गेली. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर जे अधिकारी आहेत ते दोषी असल्याचं सिद्ध झालं आणि त्याच्यानंतर धरपकड जी आहे पोलिसांनी ती सुरू करण्याचं कुठेतरी प्रोसेसमध्ये येतेच ना येते तेव्हा यातल्या 18 आरोपींनी, जे तलाठी अधिकारी आहेत, यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. आता औरंगाबाद खंडपीठानं सुद्धा हा जो त्यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज आहे तो फेटाळला. त्यामुळे काय झालं की पोलिसांनी लगेच अटक करायला जी आहे ती तलाट्यांना सुरुवात केली. तर आर्थिक गुन्हे शाखेनं मंडळ अधिकारी कोण होते तर सुनील सोरमारे याला अटक केली आहे. तलाठी बाप्पासाहेब भुसारे, तलाठी रामेश्वर नाना जाधव, नेटवर्क इंजिनियर वैभव विश्वंभर आडगावकर आणि ऑपरेटर विजय निवृत्ती भांडवले या चौघांना, जे जालना जिल्ह्यातलेच रहिवासी आहेत, यांना अटक केली. मात्र हे अटक सुरू झाल्यानंतर जे तलाठी आहेत, जे अधिकारी आहेत, यांच्यामध्ये आता एक भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. अटकेच्या भीतीपोटी अधिकाऱ्यांनी ऑफिसमध्ये येणं जे आहे ते बंद केलं. त्याचबरोबर आपला मोबाईल फोन असेल वापरणं बंद केलं. सोशल मीडियापासून दूर राहणं जे आहे ते बंद केलं. आता अटक झालेले जे 4 जण आहेत, 3 तलाठी आहेत, त्याच्यामध्ये एक मंडळ अधिकारी आहे. यांना एक 5 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आली आहे. आता पोलीस त्यांची चौकशी करतायत. बाकी सगळं समोर येईलच. मात्र याच्यात किती लोक फरार आहेत? जवळपास अजून 15 लोक जे आहेत ते अजून यातले फरार आहेत आणि हे 15 आरोपी जे आहेत हे सोशल मीडिया असेल, मोबाईल असेल याच्या वापरापासून खूप लांब आहेत. त्यामुळे आता पोलिसांचा तपास जो आहे तो तांत्रिक तपासाशिवाय बाकीचे जे रस्ते आहेत, बाकीचे जे माध्यम आहेत त्यानुसार ते तपास करतायत. आर्थिक गुन्हे शाखा आहे ती तपास करते. येणाऱ्या काळात या आरोपींची नावं, त्यांना अटकही होईल. घोटाळ्याची रक्कम जी आहे ती जमा होते किंवा ती वापस मिळवता येईल का, जो यांनी पचवलेले कोट्यावधी रुपये आहेत, हे येणाऱ्या काळात आपल्याला पाहता येईल. या प्रकरणातले अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. पाहत राहा लेट्स ऑफ मराठी.